एकीकडे गोरगरिबांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न होत असतानाच एक युवा नेता मात्र ग्रामस्थांना आपली जमीन त्यांच्या नावावर करून देतोय, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देतोय। गोव्यातल्या सालेली सत्तरी परिसरातल्या या युवा नेत्याचा आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी केलेला हा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार। आता आपल्या सोबत आहेत सालेली गावचे ग्रामस्थ, तसेच सालेली गावच्या आजूबाजूला जो परिसर आहे, आजूबाजूचे जे गाव आहेत त्या गावातले काही नागरिक, तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत। आपण आता त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की विश्वजित कृष्णराव राणे यांनी समाजकार्यासाठी इथे काय काय योगदान दिलेले आहे, त्यांच्यासाठी आज विश्वजित राणे यांचं काय काम चालू आहे, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया। आपल्या बरोबर इथे आहेत ह्याच गावचे एक ज्येष्ठ ग्रामस्थ, आम्ही त्यांच्याशी बोलूया। मग सांग, तुझे नाव किती? माझे केशव विठोबा गावकर, रावता सालेली वरचा वाडा। आम्ही मामलेदाराकडे 2 वर्सां आता ती केशी दिल्ली। म्हाका सांग, तुम्ही सालेली रावता पळय, हय। तुमका बाबान हांगासर कितें मदत केली, कितें तुमकां मदत आमकां देवळाचें काम केल्लें आहा, आमच्या हांवें उरलेलें आहा, देवूळ कंप्लीट जाल्लें आहा, तेंच्या पांयां जाल्लें आहा, तळी जाल्ली आहा, आनी अशी आमची कांय गोश्टी जाल्ल्यो आहा। मसणट्याचें जाल्लें आहा, पूण मसणटे आमचे त्या सारके जाग्यार बसलेले ना, पूण ती एक आमची गोश्ट फुडें आसा, जावंक जाय आमकां अशें दिसता। बाबान अशें केलें की गेल्या 2 वर्सां पयलीं तेणी गांव मिटींग सांगलें आमकां, आनी तेणी देवळा कडेन जमा म्हणून सांगलेलें, आपूण येता म्हणलो। येता म्हणून तो येयलो, 2 वर्सां आनी येयलो आनी म्हणलो आपूण म्हणलो जमनी इतल्या खातीर तुमकां जमयल्या की लोकांक, गांव लोकांक आपल्या मनान एक 500 मिटर स्क्वेअर मिटर जमीन तुमच्या पोरसूं आनी घर एक नांवार करून दिता। तुमी चला आनी एडवोकेटा कडेन चला आनी तुमी करून घ्या आनी आपूण सायन मारून थंय येता म्हणटा आमी मागीर तें तेणी करता गणी बाबा म्हणून आपल्या खर्चान तुमकां म्हणलो मापून दिता म्हणून तुमची अनमाशी म्हणजे 1000 आसा जाल्यार 700 जाल्यार 500 आसा, म्हणजे कमी करून 500 दितलो, कितलें आहा तें भायर काडटलो आनी 500 दितलो म्हणलें। म्हणजे आपलो तेणी मेजरमेंट करपी सर्वे दिलो। बाबा करता तें बरें म्हणटा हय, आनी आमकां तो उपकार म्हणटा तेचे हय, आनी तो केलें नाल्यार कामां जावची ना, बाबा केलें नाल्यार कामाक गावतली ना, हेची सायनी शिवाय कांयच जावपाचें ना हय, अशें आमचें एक म्हणणें आहा। हय, आणि तुमकां आतां वेळोवेळी बाबा मदत करता? मदत करता। कसलें काम आसल्यार हांव बाबा कडेन येता, म्हाजे बाबा केन्ना काम ना म्हणना, काम करीत आसता। तेले आमी कसलें हेका जाय जाल्यार आमी बाबाक कोणी सांग म्हटल्यार बाबा कडेन येवन आमचें काय आहा तें आमी सांगता आनी तो आमचें कामां करून दिता। आज घराचें बी तशेंच आमकां तेणी सांगलें म्हणून आमी केलें न्हू, जाल्यार आमी काय करचें नासलें आनी आमी करूंक शक्य नासलें। बाबान आमकां तशें ज्या प्रमाणे सांगलें त्या प्रमाणे करून दिलें आमचें। आमी एखादी बरी वायट न्हय एक आमकां दुसरा खर्च म्हणून दिता, मागल्या उपरांत 500 रुपया दी म्हटल्यार दिता आनी घरा नांवार करून दिलीच आमच्या आतां। तो गांव आतां गणेशा करा सगळें करा तुमी करून घेवपाची न्हू, तो काय तो हें करता, तेज्या शिवाय आमी हें करूंक शकना। सगळं काय मागल्यार दितात न्हू बाबा हय, आनी घर नांवार केलें न्हू तुझे केले? हय। मला वाटतं हे एक आदर्श असं काम विश्वजित कृष्णराव राणे यांनी केलं आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्तरी तालुक्यात जमिनीचे अनेक प्रश्न आहेत, मग तो मोकासा असेल, अलवारा असेल किंवा अभयारण्यातल्या जमिनी असतील, फॉरेस्टच्या जमिनी असतील, इथे लोकांना मालकी हक्क हा कधीच मिळत नाही। कित्येक वर्ष इथे लोक जे आहेत, पिढ्यानपिढ्या लोकांनी इथे आपलं आयुष्य जे आहे ते घालवलेलं आहे आणि पुढील पिढ्या देखील इथं जगत आहेत, पण त्यांच्या त्यांचं जे घर आहे तेच त्यांच्या नावावर नाही। आणि अशा परिस्थितीत विश्वजित कृष्णराव राणे यांनी सालेली गावातील लोकांना जमिनी जे आहेत ते घरं जे आहेत आणि त्या 300 स्क्वेअर मीटर जमिनी ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फुकट एक समाजकार्य ह्या नजरेनं त्यांना इथे दिलेलं आहे आणि त्यासंबंधीची प्रक्रिया अजून जी घरं उरली आहेत ती सुरू आहे। पण कुठेतरी सरकारी ह्याच्यावर कुठेतरी मामलेदार कचेरीत ह्या सर्व कामाला कुठेतरी एक विलंब होत असल्याचं सर्व या ग्रामस्थांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे। पण त्यांचं एकच म्हणणं आहे की विश्वजित कृष्णराव राणे जे आहेत ते वेळोवेळी ह्या सगळ्याचा फॉलोअप जो आहे तो घेत असतात आणि त्यांची नावं जी उरलेली आहेत त्या लोकांच्या ते घरं जे आहेत ती त्यांच्या नावावर करण्यासंबंधीची प्रक्रिया ही सुरू आहे। आता आपल्या सोबत आहेत सालेली सत्तरीतील युवा उद्योजक तसेच समाजसेवक आणि समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत जाऊन तळमळीने काम करणारे असे
एक युवा नेते विश्वजित कृष्णराव राणे. आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया की सालेली असेल किंवा आमचा हा पर्याय किंवा पूर्ण सत्तरी तालुक्यात आज एकंदर काय समस्या लोकांना भेडसावत आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं कशा तऱ्हेनं ह्या सत्तरीतील गरीब लोकांसाठी कार्य सुरू आहे, ह्या एकंदर स्थितीचा आढावा आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. नमस्कार. सगळ्यात पहिले बाबा तुमचे आम्ही स्वागत करता हांगा सर आमचे गोवन वार्ता लायव्हान. म्हाका सांगा, तुम्ही आता ह्या एका ल्हानच्या सालेली ह्या गांवांत तुम्ही एक उद्योग धंदो करता, हांगासरल्या ग्रामीण लोकांक रोजगार दिता. आयज सत्तरीच्या एकूण ग्रामीण भागाची परिस्थिती कितें आसा? तुम्ही सगळ्याक भोंवता, तुमचो सगळ्याक लोकां वांगडा संपर्क आसा, हेचेर तुमचें कितें मत आसा? आम्ही तुम्ही म्हटल्या प्रमाणे आमचो वेवसाय हो काजूचो वेवसाय. म्हाज्यो ल्हानश्यो 2 काजू फॅक्टऱ्यो आहा आनी तेजेर ना म्हटल्यार आयज सालेली गांवचे, सालेली वाठारांतले, मोर्ले वाठारांतले, मोर्ले पंचायतीचे, होंडा वाठारांतले, तशेंच जुपाल एक 4-5 तशेंच दाबे पंचायत, दाबे मावशी गांवांतले खुबशे वर्कर मिनिमम 60 ते 70 डायरेक्टली वर्क करतात माझ्या फॅक्टरी, काजू फॅक्टरीन. आणि सगळ्यात म्हाका दिसता 60 लोक हे लोकल आहात. त्याशिवाय इनडायरेक्ट मागीर तेंच्या अंडर आमचे गाडयो चलता, आमच्यो ड्रायव्हर स्टाफ आहा, क्लिनर स्टाफ आहा, अशें धरून मोर दॅन म्हाका दिसता 100 लोकांच्या वयर म्हाजे कडेन फॅक्टरीन रोजगार संदी आमी तांकां उपलब्ध करून दिल्ली आहा हे म्हाज्या काजू फॅक्टरीन. त्याशिवाय इतर म्हाजे बिझनेस आहा, राज इको फार्म आहा आनी बाकीचे म्हाजे फार्म हावस आहा आनी भाटां आहा म्हाजी. तितून एक ना म्हटल्यार 30-40 लोक काम करतात. म्हणजे डायरेक्टली एक 150 लोकां मेरेन आमी रोजगार तांकां उपलब्ध करून आमच्या माध्यमातून दिल्लो आसा. बाबा आमी हांगा जेन्ना सालेली येयले तेन्ना हांगासरल्या ग्रामस्थां वांगडा जेन्ना उलयले तेन्ना तेंच्यांनी आमकां सांगलें की तुमी तेंच्या नांवार घरां करून दिल्या, जमीन करून दिल्या. हे एकंदर कितें प्रकार? ते अशें म्हणटाले की जी कितें मदत आसा ती तुमी तेंकां करतात, त्याच प्रमाणे तेंकां मामलेदार ऑफिसान परत फावटी मारचें पडटा, तेन्ना सुद्दां तुमी प्रत्येक फावट तेंकां वयता आनी सहकार्य करता. ही जमीन तुमी ती तेंच्या नांवार केल्या, ते कशें कितें? म्हाजे गांवकार मंडळी जे लास्ट 2 वर्सां पयलीं म्हाजे कडेन येयल्ले आनी आमची अशीच मिटींग जाल्ली देवस्थानान. म्हणजे गांवचो आमचो सिद्धेश्वर देवस्थान आहा, त्या देवस्थानान हांवें मिटींग घेतिल्ली आनी त्या मिटींगेन तांकां सांगलेलें हांवें आश्वासन दिल्लें की तुमच्यो ज्यो जागे घर जमनी आहात ते तुमच्या नांवार हांव करून दिता म्हणून. आनी जशें हांवें तांकां आश्वासन दिल्लें ताका आश्वासन दिल्ल्या कारणान तो हांवें तांकां घर तेंची नांवार करपाची सुरवात केली. आनी जितके गोश्टी म्हणजे जेणी घर बांदलां आनी त्या घराचो घर आनी तेंचे पोरसूं आहा प्रत्येकाचे, कितकेशींच वर्सां ते खातात, पोरसूं कसून खातात आनी घरय तेंच्यांनी बांदलेले आहात. घराच्या सायडीन समज एक 500 कोणाचे आहा, कोणाचे 1000 आहा, कोणाचे 700 स्क्वेअर मिटर आहा. हांवें तांकां कायद्या प्रमाणे मुणकार कायद्या प्रमाणे जी तेंच्या नांवार जाता जागो ती सगळे तेंच्या नांवार करून दिल्ली आहात आनी बाकीची प्रक्रिया सुरू आहात, नांवार करपाची अजून चालू आहात. पण जाता कितें तर कायद्या प्रमाणे आमकां तांकां 300 स्क्वेअर मिटर दिवपाक मेळटा. उरलेली जी जागो आहात ती तांकां हांवें मोजणी करून दिल्ली आहात. तेजी प्रक्रिया कशा पद्दतीन करपाक आमकां ताका दिवपाक मेळटली ती करतलो हांव. त्या भायर अशें जाता की खुबदां आमच्या गांवांतले गांवकार मंडळी जेन्ना मामदार ऑफिसान वयतात तेन्ना अशी अडचण येता की हांव मामदाराकय ब्लेम करना, पण अशी अडचण येता की मामलेदार थंय गेलो की ती खंय तरी आनी खंयचे तरी कामां गेल्ली आसता. मागीर आमचे गांवकरी मंडळी थोडे शिकलेले नासतात, मागीर तांकां तेंचो वेळ काडून वयचो पडटा. हांगासर तेंची कामां आसता शेतांची बितांची, थंय गेलो की तांकां परत फुडली डेट दितात, परत गेले की परत फुडली डेट दितात. अशें 2-3दां जालें की ते गांवकार मंडळी वाजयतात. हांवूय अशें 2-3दां रिटर्न येयल्लो की मामदार नासल्या कारणान कचेरीन. तर म्हाजें एक रिक्वेस्ट आहा की अशा गोष्टीक मामलेदारान स्पेशल एक दीस दिवपाचे, विकली आठवड्यासून 1-2 दीस. कारण गांवकरी मंडळी जे येतात तांकां लागून स्पेशल टायम दिवपाचो आठवड्यासून 1-2 दीस. अदरवायज जर शक्य आहात जाल्यार मामदारान एक प्राथमीक शाळेन, आमच्या सालेलीन शाळा, त्या शाळेन कोण तर तेंचो एक तेचो गव्हर्मेंट ऑफिसर धाडपाचो आनी तेंचें काम एक सुटसुटीत फास्ट कशें जातलें हेजेर लक्ष दिलें जाल्यार म्हाका दिसता विथीन एका विका भितर सगळे जे केसीस उरल्यात ते सॉल्व जातले तेंच्यो. बाबा तुम्ही आता एक महत्त्वाच्या जमीन ह्या विशयाचेर तुम्ही उलयले आणि तुम्ही एक तुमची उदार मन करून तुमच्या गांवकारांनी तेंच्या नांवार जमनी करून दिल्यात, म्हणजे दितात, थोड्यांच्यो जाल्यो बाकींचे चालू आसा. आमी जेन्ना सत्तरीन पळयतात सत्तरीन जमनीचो एक मोठो प्रश्न आसा, मागीर तो आलवारा आसत किंवा अभयारण्य आसत किंवा फॉरेस्ट लँड आसत. तुमचे अशें कितें मत की हे लोक जे आयज सुद्दां झगडटा, जे इतले वर्सां पासून थंय रावता, तेंच्या नांवार आजून जमनी ना, तेंकां कृशी कार्डां जायना, त्या संबंधी खंय तरी आमचे सत्तरीचे फुडारी आसत किंवा सरकार म्हणूया आमी खंय तरी फाटी पडटा अशें दिसता तुमकां. तुमचें कितें मत आहा तितून? बरोबर आहा की सत्तरी आमचो वाठार घेतलो जाल्यार मॅक्झिमम आलवारा ग्रांटेड, मागीर आमच्यो प्रॉपर्टी फॉरेस्ट आहा भितर
हांगा जर म्हाज्या लागचे शेजारी गांव पळयत जाल्यार हांगा धनगर समाज रावतात भिवपाल थंय तशीच म्हणजे तेंची घरां आहा पण तेंच्या आजून कोणाचीच भिवपाली धनगर समाजा नांवार म्हाका दिसता तुमी जर वचना कोणाची बायट घेयत जाल्यार आमचो आनी हांगा एक म्हाजो कडेन एक स्टाफ भुरगो आहा तेजे सुद्दां तुमी जर बायट घेयत तो त्याच समाजांतलो भुरगो आहा तर तेंच्या नांवार घरां आहात पण तेंच्या नांवार ती घरां जावंक ना कितकीशी पिढ्यान पिढी ती घरां हांगा बांदून रावतात पण तेंच्या नांवार घरां जावंक ना आलवारा प्रॉपर्टी आहा ती तेंच्या नांवार जावंक ना म्हाका दिसता ही सरकारान खंय तरी तेजी दखल घेवन ती प्रॉपर्टी तेंच्या नांवार करची जेणे करून तांकांय दिसतलें की आपूण इतकी वर्सां थंय मेहनत घेतल्या आपूण इतकी वर्सां थंय शेती कसता तेजें फळ तांकां खंय तरी मेळपाक जाय बाबा सध्या आमचे 70 जेन्ना आमी म्हणटा तेन्ना एक मोठो विशय सध्या वाद निर्माण जाला तो म्हणजे शेळ मेळावले IITचो इशू वो IITचो इशू सुद्दां ह्याच जमीन मूळ तेच्या आहा ते खंय तरी जमीन मालकीचेच अशें आसा तेचेर तुमकां आयज हो प्रश्न निर्माण जालो म्हणून हे प्रोजेक्ट आयज खंय तरी तांकां आडकाठी येता अशें दिसता तुमकां आनी स्थानीक जे नेतृत्व आसा ते खंय तरी कमी पडला अशें दिसता एकंदर तुमचें कितें मत हो शेळ मेळावळीचो जो भाग आहा तो म्हाका दिसता गांवच्या लोकांक विचारण्या पेक्षा थंय राजकारण चड जाल्लें अशें म्हाका तर दिसता जेन्ना तो शेळ मेळावलीक प्रकल्प व्हरपाचो किंवा करपाचो आसा तेन्ना म्हाका दिसता त्या गांवकरी मंडळींक किंवा थंयच्याले मेन कोण नेतृत्व करता किंवा बाकीचे पंच सदस्य सरपंच हांकां एकठांय करून थंय तो तांकां प्रकल्प जायो काय नाका हो पयलीं तेंच्यांनी विचारपाक जाय आसलो लोकांक आनी जायो जाल्यार त्या दृश्टिकोनासून तो लोकांक फायदेशीर आसा काय ना हो पळोवपाक जाय आसलो कारण म्हाका दिसता IIT हांव चड हेजेर उलयना कित्याक हालींच आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतय थंय गांवांक मेळ्ळी आनी म्हाका दिसता तेंच्यांनी बऱ्या तरेन थंय लक्ष घातलेलें आहा आनी ते हेच्या फुडें लक्ष घालतले ती मात्र शंका ना पण म्हाका तरी अशें दिसता की IIT प्रकल्प किंवा आतां सांखळे मॅनेजमेंट कॉलेज हाडला पळय ते मॅनेजमेंट कॉलेज जर हाडला जाल्यार सांखळेन तितूंतल्या स्थानिकांक मॅनेजमेंट कॉलेजा पासून स्थानीक किंवा स्थानीक आमचे विद्यार्थी आहा किंवा स्थानीक कोण एज्युकेशन घेता तांकां भितरसून बेनिफीट काय व्हडलोसो जायना आनी तशें पळोवंक गेल्यार कामाय व्हडलीशी लोकांशी थंय क्रिएट म्हणजे थंय जॉब क्रिएट जायना म्हाका दिसता IIT प्रकल्प हाडण्या पेक्षा जर थंय ITI प्रोजेक्ट हाडलेलो आमचो ITI प्रोजेक्ट हांगा होंडा तर होंडान ITI प्रकल्प आसून ITIचे जर कोणाक एडमिशन घेता जाल्यार ITIक एडमिशन थंय घेवपाक मेळना कारण तेंचे लिमिटेड कोटा आसता लिमिटेड कोटा आसल्या कारणान ITIक भुरगे एडमिशन मेळना आनी खुबशे भुरगे परत मागीर एडमिशन आसल्या कारणान परत बेकार उरतात कारण आतां मुद्दाम BA BCom BSc जावन खुबशे भुरगे शिकले की बेकार उरतात आनी गव्हर्मेंट जॉब ना आनी सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब काय दिवंक शकना गव्हर्मेंट तेन्ना ITI भुरगे जर वचत ITI जर पास आवट जायत जाल्यार तांकां प्रायवेट सेक्टरान तांकां जॉब मेळटा पण ITIन तांकां परत एडमिशन मेळना म्हाजे अशें व्हडले व्हडले प्रोजेक्ट मॅनेजमेंट IIT हाडण्या पेक्षा जर ITI एक प्रत्येक मतदारसंघान एक 2-2 किंवा 3-3 ITI हाडीत जाल्यार म्हाका दिसता तेजो खूब लोकांक फायदो जातलो बाबा तुम्ही आता जसे समाजकार्यान आहात तसे तुम्ही राजकारणानूय आहा फाटली 2 विधानसभा इलेक्शन तुम्ही लढयल्या म्हाका सांगा आमच्या ह्या 70 आयज सुद्दां उदक आसत किंवा लायट आसत किंवा ह्यो ज्यो बेजीक आमकां प्राथमीक गरजो म्हणटा त्यो सुद्दां अजून कांय कडेन इतल्या लोकांक खूब मेळ्ळ्यो ना कितलेशेच वाडे आसा गांव आसा जंय रानान ते रावता सो इतले सुद्दां 70चे नेतृत्व जे आहा ते इतल्या राजकारणान आसा पूण सर आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी आसा तुमचे सरकार आसा पूण अजून हे प्रश्न तशेंच 70 आसा हेका कारण कितें हेका जबाबदार कोण आनी तुमी सरकाराचे एक घटकूच आमी अशें म्हणया खंय तरी सरकार कमी पडटा अशें दिसता तुमकां म्हाका दिसना सरकार कमी पडटा अशें पण भारतीय जनता पार्टीचो लास्ट फाटली 5 वर्सां आनी म्हाका दिसता हो काळ इतकोच भारतीय जनता पार्टीक मेळ्ळा उरलेलो पिरियड जो आहा तो म्हाका दिसता पर्ये मतदारसंघाचो उलयत ह्या कॉन्स्टिट्युशनाचो म्हणजे 70चो जर विशय उलयत जाल्यार कितकीशींच वर्सां पर्ये मतदारसंघाचो जो आमदार आहा तोच मुख्यमंत्री आसलो आनी म्हाका दिसता आमच्या वाठारान पर्ये मतदारसंघान केरी डॅम आहा जो अंजुना डॅम म्हणटा आमी तो केरी डॅम आहा आनी त्या डॅम तकलेर आमचे आसून आमी सकयल आसून सुद्दां आमकां उदक तेजें चाटपाक मेळना आजुनूय लोकांनी सोड म्हाज्या साल्ली गांवांत 7 ते 8 उदकाच्यो टँकरी येता जुनान पासून स्टार्ट ते म्हाका दिसता मे मेरेन टँकरी स्टार्ट आसता पायपलायन तेंची खंय सारकी उदक पावना साली म्हणण्या पेक्षा पर्ये मतदारसंघान जितके गांव आहा म्हाका दिसता एकूय गांव असो ना की सेल्फ आपल्या नळाच्या उदकाचेर डिपेंड ना प्रत्येक गांवांनी टँकरीचें उदक वांटप केल्लें वयता एकूय गांव म्हाका दिसता टँकर मुक्त असो अजून 70 जावंक ना खंय तरी कदाचित थोडे गांव आसतले पूण मॅक्झिमम 80% गांवांनी टँकरीचो पाणी पुरवठो करता म्हाका दिसता टँकरी सुद्दां फाटल्या लास्ट टायम आमी आवाज उठयल्लो ते टँकरी ज्यो वयता गांवांत त्यो जर थंय वाळपय जर टँकर भरली जाल्यार गांवांत पावसर ती अर्दी जाता गळात ती टँकरीची परिस्थिती अशी आसता ती कलमेल्ली आसता सगळी भितरसून ते उदक खाण्या योग्य नासता
हालीं खंय तरी ह्या 6 म्हयन्यान म्हाका पळोवपाक मेळटा की ते स्टीलच्यो टँकरी बसून ते अल्युमिनियम कितें फ्रेम आहा त्यो टँकरी गांवांत आतां वचपाक लागल्या. ह्याच्या पयलीं जर पळयलें जाल्यार सगळ्यो टँकरी त्यो गळात आनी सगळ्यो भितून कलमेल्ल्यो आसतल्यो टाकयो. असो एकंदर विशय चालू आहा. सरकार कोणाचें आसो पूण म्हाका दिसता सरकारानूय हेजेर लक्ष घालणें गरजेचें आहा. कारण हे लास्ट एक लोकांनी दिल्लें सरकार आहा तेन्ना सरकारानूय तेजेर विचार करपाची गरज आहा. तुमी उदकाचें म्हटलें, हांव म्हाज्याच गांवांतलें म्हणना, प्रत्येक गांवांत खंयच उदक आजून मेरेन पावना आनी तेजेर विचार करपाची गोश्ट आहा. तसोच रस्तो आमचो आतां म्हाजो सालेलीचो रस्तो तुमी जो येयला तो जर तुमी पळयशात जाल्यार म्हाका दिसता तुमी वयतना मुद्दाम ते हायलायट करात. त्या रस्त्याक म्हाका दिसता धोपराभर नेमां पडल्यात, खणकुले पडल्यात. लास्ट टायम म्हादेव जोशीन तेजेर आवाज उठयल्लो आमचो तुमच्या रिपोर्टरान की खुबशे पावसान लोकांक खूब त्रास जाता. आमचेच सालेलीच न्हय, सालेली पंचायत असो, होंडा पंचायत असो, मोर्ले पंचायत असो, सगळ्या पंचायतीन सेम कंडिशन रस्त्याची दुर्दशा जाल्ली आहा. आनी हांव तुमी म्हटलें पळय तुमचो गव्हर्मेंट आहा, मान्य करता गव्हर्मेंट आमचो डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहा आनी तो बऱ्या रितीन काम करता, तितून ती मात्र शंका ना. पण एकट्यान मुख्यमंत्र्यान काम केलें म्हणून गोवा नितळ किंवा गोवा सगळें डेव्हलपमेंट जावचो ना. कारण संलग्न मिनिस्टर आहा, PWD मिनिस्टर, बाकीचे इरिगेशन मिनिस्टर हांच्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेवन काम केलें जाल्यार रस्ते लायटीचो प्रॉब्लेम सॉल्व जातलो. पण म्हाका अशें एकय दिसना की बाबा इरिगेशन मिनिस्टर हांगा येयलो, होंडा पंचायतीन येयलो, पर्य मतदारसंघान येयलो किंवा PWD मिनिस्टर पर्य मतदारसंघान येवन गेलो अशें म्हाका खंय दिसना. ते अशें काम करतात की आपल्या मतदारसंघा पुरतीच काम करतात. म्हाका दिसता तांकां विसर पडले की ते अख्ख्या गोंयचे मिनिस्टर फक्त मतदारसंघाचे ना, हे तेंच्यांनी जाणून घेवंक जाय आनी प्रत्येक मतदारसंघात म्हाका दिसता म्हयन्यान तरी तेंचे एक फावट आसपाक जाय, तरच हो विकास जातलो. बाबा आता तुम्ही आमकां सगळ्यांक खबर आहा इलेक्शन आतां लागीं पावल्लें आसा 1.5 वर्साचेर. तुमचो कितें अशें काम चालू आहा की तुमकां अशें कितें दिसता की ह्या आपल्या पर्याय आसत किंवा सत्तरेन ह्या तरेचो विकास जावंक जाय किंवा ह्यो ज्यो गरजो आहा त्यो गांवच्या लोकांक त्यो मेळोंक जाय, अशें तुमचें ध्येय किंवा तुमच्या दोळ्या मुखार अशें कितें हें आसा, एक ध्येय आसा? आमचें ध्येय इतकें आसा की गेलीं कितकींशीं वर्सां पर्ये मतदारसंघात एकूच MLA लोकांक पळोवपाक मेळ्ळा आनी फक्त तो MLA पुरतीच मर्याद उरोंक ना. तो मुख्यमंत्री पद तेणी भुशवल्लें आहा आनी फक्त 5-10 वर्सां न्हय तर म्हाका दिसता गोव्यान सगळ्यांत चड मुख्यमंत्री पद कोणी भोगलेलें आसा जाल्यार पर्याच्या आमदारान. आनी तशें पळोवंक गेल्यार जर पर्याय मतदारसंघात किंवा सत्तरीन जर विकास करपाचो आसलो जाल्यार म्हाका दिसता पर्ये किंवा सत्तरी जर आमी कंपेर करीत जाल्यार म्हाका दिसता सत्तरी ही स्मार्ट सिटी जावपाक जाय आसली. म्हाका दिसता गोंयांतली सगळ्यांत बरी सिटी सत्तरी जावपाक जाय आसली. कारण सत्तरीन सगळ्यांत चड वर्सां जो मुख्यमंत्री पद भोगला तो सत्तरीच्या लोकांनी जो मुख्यमंत्री दिला MLA करून, त्या मुख्यमंत्रीन हांव फक्त गोंया पुरती म्हणना, गोंयान न्हय म्हाका दिसता भारतांत सगळ्यांत चड मुख्यमंत्री पद कोणी भोगला आसात जाल्यार पर्याच्या MLAन. आनी सगळ्यांत कमी जर विकास कोणी केल्लो आहात जाल्यार तो पर्याच्या MLAन. हो येदो व्हडलो वास्ट डिफरन्स आहा. सगळ्यांत चड मुख्यमंत्री पद भोगून सगळ्यांत कमी विकास जाल्लो हो पर्ये मतदारसंघ आमचो आहा. आनी तितून लायट ना अजून सुरळीत, उदक ना सुरळीत, रस्त्यांची दुर्दशा, आमदार केन्ना खंयच्या गांवांत वाठारांत येयना, 5 वर्सां उपरांत इलेक्शनाक येता, कितें ते विटॅमीन M वाटले की लोकांची वोटींग घेतली की थंय इलेक्टेड जालो की परत 5 वर्सां परत गांवांत येयना तो वाठारांत ह्या. हे अशें सगळें चल्लेलें आहा. ओवरऑल जर तुमी पळयशात जाल्यार हे खंय तरी बदलपाक जाय आनी चित्र म्हाका दिसता येणाऱ्या काळांत लोकच तांकां चित्र हे बदलतले. तुमची फुडली आतां कशी कितें कारकीर्द आसतली, म्हणजे फुडें तुमची वाटचाल कशी आसतली राजकीय वाटचाल आनी लोकांचो कसो प्रतिसाद तुमकां मेळटा? आमी इलेक्शनाक 2 टायम पडोनय आमी इलेक्शनाक पडले अशें धरीत ना. कारण आमी इलेक्शनाक उबे रावंक नासले, जेन्ना इलेक्शनाक कॉन्टेस्ट करनासले तेन्ना आमी ज्या पद्दतीन काम करताले त्याच पद्दतीन काम आमी आजुनूय करता. इलेक्शनाक इलेक्ट जावंक नासतना सुद्दां आमी इलेक्शनाक इलेक्ट जाला, हांव हांगासरलो MLA असो धरूनच काम करता. त्यामुळे म्हाका व्हडलो इलेक्टेड जालो किंवा इलेक्शनाक पडलो हाचो कांयच फरक पडना. सो आम्ही इथे आता बघितलं की आमच्याबरोबर होते सालेलीतील तसेच सत्तरीचे एक युवा उद्योजक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विश्वजित कृष्णराव राणे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तरीतील आणि पर्ये मतदारसंघातील आमदाराने सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भोगून सुद्धा सगळ्यात कमी विकास हा सत्तरीत झालेला आहे, अशा तऱ्हेचं एक विधान त्यांनी इथं केलं. त्याचप्रमाणे सत्तरीतील ग्रामीण भागात आज देखील रस्ते, वीज, पाणी यासारख्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या देखील कुठेतरी लोकांना अजून मिळत नाही, अशा तऱ्हेचा एक आरोप आणि अशी टीका
त्यांनी यावेळी बोलताना केली. त्याचप्रमाणे सरकार जरी भारतीय जनता पक्षाचं असलं तरी स्थानिक आमदार असेल किंवा स्थानिक जे कोणी नेते असतात त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी जो एक फॉलोअप घ्यायचा असतो किंवा एक मतदारसंघाला आपलं लक्ष ठेवणे गरजेचं असतं, तशा तऱ्हेचं इथं होत नसल्याचा आरोप विश्वजित कृष्णराव राणे यांनी केलेला आहे. दुसरी एक गोष्ट म्हटल्यार जो डेव्हलपमेंट केला त्या डेव्हलपमेंटाचो लोकांक कांयच उपयोग पडूंक ना. फॉर एग्जाम्पल हांगा होंडा बस स्टॉपाचें बस स्टँड बांदला, गेली 10 वर्सां पडना बस स्टँड बांदला थंय पण बशी पावना. थंय ज्या जाग्यार बस स्टँड जाय त्या जाग्यार बस स्टँड बांदूंक ना. बस स्टँड बांदून जर थंय बशी पावना जाल्यार त्या बस स्टँडचो कांयच फायदो ना. तसो तुमच्या वाळपयेक बस स्टँड बांदून दवरला पळय, बस स्टँड बांदला बशी ना. थंय खुबशे जाग्यार अशें तेणी खर्च केला. ठाण्यान आनी खंय केरीन बारीक बारीक मिनी हॉस्पिटल बांदल्या. जर हॉस्पिटल बांदल्या थंय पेशंट पावना आनी थंय पेशंट पावता थंय तेजे हॉस्पिटलान दोतोर नासता. अश्यो गोश्टी खुबशे कडेन घडलेल्यो आहात सांगप म्हणजे विनाकारण भायपळ खर्च नाका थंय केलात. तशेंच ट्युरिजमचे तेंच्यानी थंय कॉटेजीस काडला केरी, ते तुमी जर आतां पयशे हाडले ते कॉटेजीस आसूं तेजी हालत अशी जाल्ली आहा ती कॉटेजीसान थंय झाडां उगावल्या. व्हडली व्हडली जंगल झाडां थंय तयार जाल्ली आहात. ट्युरिस्टाक लागून केरी थंय कितलोसोच खर्च करून म्हाका दिसता थंय रूम्स काडलेले. तेजो जर योग्य वापर जाल्लो जाल्यार आयज केदो व्हडलो थंय इन्कम आसलो. पण नाका थंय खर्च भायपळ खर्च केल्लो तेजो लोकांक कांयच फायदो जावंक ना. तर हे होते सत्तरीतील एक युवा उद्योजक विश्वजित कृष्णराव राणे. त्यांनी आपली मतं जी आहेत इथे दिलखुलासपणे आपल्या गोवन वार्ता लाईव्हशी इथे व्यक्त केलेली आहेत. सर, तुम्ही आपला वेळ आम्हाला दिलात आणि आपल्याशी एवढ्या दिलखुलास चर्चा केली त्याबद्दल गोवन वार्ता लाईव्हतर्फे आपले धन्यवाद. थँक्यू.